डे 11 मध्ये आपण सिल्क थ्रेड पाहिलं होतं, म्हणजेच चेन स्टिच, लोडिंग कसं करायचं, परत एक आहे ना लीफ पाहिलं होतं आणि फ्लावर पाहिलं होतं. कोणत्या कोणत्या टाईप्सचे नॉट असतात ते पाहणार आहोत. पहिली फ्रेंच नॉट, रिंग नॉट, लॉंग फ्रेंच नॉट आणि ही बुलियन नॉट, अशा 4 प्रकारच्या नॉट असतात ज्या आरी वर्कमध्ये यूज होतात किंवा तुम्ही एम्ब्रॉयडरीमध्ये, हँड एम्ब्रॉयडरीमध्ये पण यूज करू शकता. तर चला पाहूया आता ह्या सगळ्या नॉट आपण कशा करायच्या ते. आता हे नॉट आहेत जे करण्यासाठी आपण सिल्क थ्रेड पण यूज करू शकतो, पण त्याला 6 पदरी सिल्क थ्रेड घ्यावा लागतो. आणि हे कॉटन जे आहे ना एम्ब्रॉयडरीला आपण आहे ना डॉली थ्रेड बोलतात ह्याला, किंवा कॉटनचे थ्रेड असे याला नाव आहे. तर हे यूज करू शकतो. तुम्हाला जे सोयीस्कर पडेल ते तुम्ही यूज करा. सिल्क थ्रेड हा हँडल करायला खूप अवघड असतो, कारण की हे 6 पदरी घ्यावा लागतो सिल्क थ्रेड. आणि हा आहे ना ऑलरेडी आपल्याला येताना आहे ना असं 6 थ्रेड एकदम येतात, त्यामुळे हा यूज करायला यूज पडतो. आणि ह्याच्यामध्ये आहे ना हे पाहू शकता कलरमध्ये किती डिफरन्स आहे. ह्या यायला आहे ना एवढी शाईन नाही आहे आणि ह्याला शाईन आहे. मग तुम्ही जो यूज कराल, तुम्हाला जो हँडल होईल ते तुम्ही यूज करू शकता. चला आता यूज करूया. आता मी हा थ्रेड यूज करते आणि सुई मी साधी घेतलेली आहे, कोणती पण तुम्ही सुई घेऊ शकता. हा धागा आपण अशा प्रकारे हा धागा आपण घेतलेला आहे. तर सर्वात पहिल्यांदा आपण फ्रेंच नॉट पाहणार आहोत. हा एक आरी वर्कचा आहे ना मोटिव्ह पाहू शकता. हे ना बटरफ्लाय आहे आणि त्याच्यामध्ये हे आहे ना आपलं फ्रेंच नॉट केलेली आहे फिलिंगसाठी. हे पाहू शकता तुम्ही, इथे पण फिलिंग केली आणि हे भाग पूर्ण फ्रेंच नॉटनी फिलिंग केलेली आहे. ओके, तर ते ना अशा प्रकारे करतात. हा आता गणपती पाहू शकता तुम्ही, ह्याच्यामध्ये पण फ्रेंच नॉट यूज केलेली आहे पूर्ण. आता ह्याला सिल्क थ्रेड यूज केलेला आहे त्यांनी. तर हे पाहू शकता तुम्ही, असे मोटिव्ह तयार करू शकता. सर्वात आधी काय करायचं आहे, फ्रेंच नॉटसाठी मी एक आहे ना हा सर्कल करून घेतलेला आहे. आता ह्याच्यामध्ये आपण फ्रेंच नॉट करूया. साईडला मी सुई काढलेली आहे खालून. सिंपल काय करायचं, ही सुई आहे ती धाग्याभोवती 1 राऊंड आणि 2 राऊंड, आणि इथे जवळच टक, इथे नाही करायची टक किंवा एवढ्या लांबही करायची नाही. तर आपल्याला प्रॉपर इथं असं टक करायचं, म्हणजे ह्याच्या जवळच टक करायचे अशी. आणि हा धागा आहे ना हा तो असा धरून ठेवायचा आहे जरा टाईट. ओके, आणि हा खालून आहे ना जी सुई टक केली ती आहे ना ओढायची आहे खालच्या साईडला. हे पाहू शकता तुम्ही, फ्रेंच नॉट झालेली आहे. अशा प्रकारे पूर्ण सर्कलमध्ये आपल्याला फ्रेंच नॉट करायची आहे. आता त्याच्या पुढेच मी सुई काढलेली आहे. जशी पद्धत आपण यूज केली तशीच यूज करायची. आता इथे स्टक करायचे. जशी तुम्हाला साईज पाहिजे ना तशी 1 राऊंड 2 राऊंड तुम्ही करू शकता.
हे पाहू शकता तुम्ही. आता हे खालचा भाग आहे, हे जे दोन आहे ना पार्टिशन करायचे अशा पद्धतीने. आणि जशी आपण नॉर्मल आहे ना गाठ बांधतो तशी गाठ बांधून घ्यायची, जेणेकरून हे लॉक होईल. आणि जो राहिलेला धागा आहे तो कटरने कट करून घ्यायचा आहे. पाहू शकता, हे पाहू शकता फ्रेंच नॉट झालेली आहे आपली. आता आपल्याला रिंग नॉट पाहायची आहे. आता आपण रिंग नॉट पाहणार आहोत. तर हा पीक आहे ना आरीवर्कच्या ब्लाउजचा आहे, हँड एम्ब्रॉयडरीचा. तुम्ही पाहू शकता ह्याच्यामध्ये ह्या ठिकाणी पाहू शकता तुम्ही ही रिंग नॉट केलेली आहे. असं सर्वात आधी मी हा धागा घेतलाय, पाहू शकता. आपण धागा आहे ना वर काढलेला आहे. त्याच्यानंतर 2 वेळा सेम हे करून इथं परत टक करायचं आहे. जेवढा आपल्याला धागा पाहिजे तेवढा घ्यायचा आहे रिंग. तर बघा पाहू शकता तुम्ही, जेवढी रिंग पाहिजे तेवढी धागा खेचायचा आहे आणि इथं धरून ठेवायचा आहे. आणि राहिलेला पार्ट आहे ना खाली धरून इथंच धरायचंच आहे. असं सोडायचं नाही. हे पाहू शकता ही रिंग तयार झाली. अशा प्रकारे ही रिंग नॉट केली जाते. आता ही डबल रिंग तयार झाली. आता सिंगल रिंग जर पाहिजे असेल आपल्याला तर आपल्याला एकच ही फेरा मारायचा आहे आणि जेवढी रिंग पाहिजे तेवढी घ्यायची आणि इथं टक करायचं आहे. हे पाहू शकता तुम्ही, जेवढी रिंग मोठी पाहिजे तेवढी घेऊन इथं टक करू शकता. हे पाहू शकता तुम्ही, ही एक रिंग आहे आणि ह्याच्यामध्ये 2 रिंग आहेत. 2 रिंग पाहिजे असेल तर 2 वेळा फेऱ्या मारायचा, 1 रिंग पाहिजे असेल तर एकदाच मारायचा. हे पाहू शकता तुम्ही. हे एक फेरी मारली, जेवढी साईज आपल्याला रिंगची पाहिजे एवढी रिंग पाहिजे करायची आणि इथं टक करायची. बघा रिंग झाली. अशाच प्रकारे जर डबल रिंग पाहिजे असेल तर डबल राऊंड मारायचं. 1 आणि हे 2 हे जिथं पाहिजे तिथं घ्यायचं आहे, जेवढी रिंग पाहिजे. आणि हे बघा ही रिंग आहे आणि ह्याच्या आतमध्ये एक रिंग आहे. अशा प्रकारे त्याला रिंग नॉट बोलतात. अशा प्रकारे करतात. आता आपल्याला लॉंग फ्रेंच नॉट बघायची आहे. फ्रेंच नॉट सारखीच पण जरा लॉंग पाहिजे, तर त्याचा उपयोग दाखवते. लॉंग फ्रेंच नॉट ही अशा प्रकारचा फ्लावर तयार करायसाठी केलं जातं. हे पाहू शकता, हे वाले लॉंग फ्रेंच नॉट आहे. हे फुल पाहू शकता, हे लॉंग फ्रेंच नॉट साठी केलं जातं. तर चला पाहूया कसं करायचं. सेम आपण धागा घेतलेला आहे. आता आपण इथून धागा वरती काढलेला आहे आणि जशी आपण फ्रेंच नॉट करतो ना सेम तशीच 1 2 आणि इथे बघा 1 2 आणि थोडं वर टक करायचं. इथेच टक करायचं, ते नाही करायचं आपल्याला. आता तर वर सेमच मेथड यूज करायची. इथं वर टक करायचा, धागा टाईट धरायचा आहे आणि इथे असा हात ठेवायचा आहे आणि खालून धागा ओढायचा आहे. पाहू शकता. साईडला थोडं काढलेलं आहे. परत 1 2 हे
शकता किती सुंदर आहे. आणि खालून जसं लॉक करतो तसंच लॉक करायचं आहे. आता चौथी आणि ना शेवटची बुलियन नॉट ती कशी करायची ते पाहूया आपण इथे. आजच्या क्लासमध्ये आपण टाइप्स ऑफ नॉट पाहिलं होतं. फ्रेंच नॉट, रिंग नॉट, लॉंग फ्रेंच नॉट, बुलियन नॉट अशा प्रकारे हे पाहू शकता तुम्ही. अशा प्रकारे तुम्ही मोटिव्ह आहे ना आरी वर्कमध्ये यूज करू शकता. तर तुम्हाला आजचे क्लास कसे वाटले आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.